एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। मराठा समाजातील विवाह इच्छुक तरुण तरुणी आणि स्थळ शोधणाऱ्या कुटुंबांसाठी मराठा प्राईड, छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषी सम्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 6 सप्टेंबर 2026 रोजी भव्य वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। मराठा समाजासह शेतकरी कुटुंबातील विवाह इच्छुक युवक युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी विश्वासार्ह सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे। या मेळाव्यात युवक युवतींना एकमेकांची माहिती जाणून घेण्याची तसेच कुटुंबियांच्या उपस्थितीत योग्य स्थळांची निवड करण्याची संधी मिळणार आहे। 6 सप्टेंबर रोजी नाशिक रोड येथील श्रीहरी लॉन्स, नारायण बापू नगर चौक, टाकळी रोड, जेल रोड येथे हा मेळावा होणार आहे। मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून इच्छुक युवक युवती आणि पालकांनी आयोजकांशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय। या उपक्रमाची माहिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा मराठा प्राईडचे मुख्य संयोजक प्रभाकर रायते यांनी दिली। विवाह जुळवताना येणाऱ्या अडचणी कमी करून समाजातील युवक युवती आणि कुटुंबियांसाठी संवादाचे सशक्त व्यासपीठ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोकराव शिंदे, चंद्रकांत पाटील, ज्ञानदीप पाटील यांच्यासह आयोजक प्रयत्नशील आहेत। तेव्हा विवाह इच्छुक युवक युवती आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मेळाव्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। दिनांक 6 सप्टेंबर रोजी आपण श्रीहरी लॉन्स या ठिकाणी मराठा वधूवर परिचय मेळावा मोफत विनामूल्य आयोजित केलेला आहे। सदरचा मेळावा हा मराठा प्राईड, छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषी सम्मान फाउंडेशन या ठिकाणी सर्व पदाधिकारी आपल्यासमोर आलेले आहेत आणि या संस्थांच्या वतीने ते स्पॉन्सरशिप केलेले आहे त्यांनी। आणि हा मेळावा आयोजित करण्याचा मागचा जो उद्देश आहे, मराठा समाजामधील सर्वात जास्त प्राधान्य आपण शेतकरी मुलांना दिलेलं आहे। आत्तापर्यंत एकूण 8 मेळावे झालेले आहे। 9वा मेळावा आपण आयोजित केलेला आहे। जवळजवळ 300च्या वर मुलामुलींची लग्न कार्य व्यवस्थित पार पडलेले आहे। चांगल्या गुण्या गोविंदाने ते नांदत आहेत आणि विनामूल्य आहे। या ठिकाणी आपण कोणत्याच प्रकारचं त्यांच्याकडून पैसे वगैरे कोणतेही घेत नाही। हा जो मेळावा आहे, आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या मला विनंती करतो की त्यांच्या मार्फतीने समाजापर्यंत आम्ही जाऊ, मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा हा आमचा उद्देश आहे। या दृष्टीने आपण आज एकत्र आलेलो आहोत। तसंच आमच्या सर्व संस्था, आम्ही सर्व पदाधिकारी हा विचार करतोय की बऱ्याच ठिकाणी जसं मेळाव्यातून यापूर्वीची चांगली फलनिष्पत्ती झाली, यापुढेही व्हावी, तसंच काही ठिकाणी बऱ्याचदा लग्न झालं आणि थोड्या दिवसामध्ये विभक्त होतात। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी समाजासाठी करायचं आहे, हा आमचं पुढचं पाऊल आहे की आपण त्या दृष्टीने त्या दोघांनाही एकत्र करणं, त्यांना व्यवस्थित गायडन्स करणं आणि कशा प्रकारे ते एकत्र येतील याचाही आपण विचार करणार आहोत। सर्वात जास्त प्राधान्य आपण शेतकरी मुलांसाठी दिलेलं आहे। यापूर्वी बराचसा चांगला अनुभव असल्यामुळे जसं इथं कृषी सम्मान आहे फाउंडेशन, हे शेतकऱ्यांसाठी बरंच चांगलं काम करत आहे। आमचे सर्व पदाधिकारी ह्या मेळाव्याच्या मार्फत आपल्या सर्वांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की जास्तीत जास्त मराठा समाजापर्यंत आपण हे पोचवावं आणि ही जो मेळावा आहे हा सक्सेस करून होईल या दृष्टीने आपला सहभाग असावा ही मला नम्र विनंती करतो। आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसं आवाहन केलेलं आहे, पण यापूर्वीचा अनुभव असा आहे की बऱ्याचदा जिल्ह्यातले लोक जे आहेत ते सहभागी होतात
मग यापूर्वीचा आमचा तसा अनुभव आहे आणि ते बाहेरचे कुठले आमच्या दुसऱ्या याच्यातले असतील आणि ते जरी आले, शेवटी आमचे मराठा बांधव आहेत, तरी आम्ही सहभागी करून घेऊ, काही अडचण नाही आहे. त्याला काही मर्यादा ठेवली का, किती वया मर्यादा आहे किंवा घटस्फोटीचं काय? आम्ही या मेळाव्यामध्ये घटस्फोटीतलं सुद्धा घेतलेलं आहे. आमच्याकडे जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये घटस्फोटीत पण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तशी वयोमर्यादा आपण ठेवलेली नाही आहे. परंतु जे काही आपल्याकडे येतील घटस्फोटीत असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी पूर्वीच्या 8 मेळाव्यामध्ये जे जमा झालेला डाटा आहे त्यामध्ये आहे, ते त्यांना दाखवू आपण, काही अडचण नाही. माननीय रायते साहेबांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 सप्टेंबरला इथे जो वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे, या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मी तुमचं स्वागत करतो. आणि सरांच्या भूमिकेनुसार शेतकऱ्यांच्या मुलांना खऱ्या अर्थानं मुलीच मिळत नाही. शेतकरी म्हटलं की मुलगी नाहीच म्हणते, परंतु तिला त्याच्या मागचं माहीत नाही की हा जगाचा पोशिंदा आहे, हा भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्राच्या भरोशावर ही भूमी उभी आहे, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून खास करून रायते साहेबांच्या संकल्पनेतून मराठा प्राईड, छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषी सन्मानच्या माध्यमातून याचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना अधिकाधिक मुली मिळाव्यात. आज नाशिक जिल्हाच नाही तर महाराष्ट्रभर ही प्रचंड मोठी अशी अवस्था आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीच मिळत नाही. मी जळगावमध्ये काम करताना जळगावमध्ये मुली मिळत नाही म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातून सर मुली आणल्या जातात, भंडारा जिल्ह्यातून मुली आणल्या जातात, अशी अवस्था आहे. आणि याच्यामध्ये प्रचंड दलाली सुरू झालेली आहे. ते दलालीचं आम्हाला काही घेणं नाही, पण ते कुटुंब टिकलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लग्न 3-4 महिन्यानंतर ते लग्न मोडते अशी अवस्था आहे. त्या आम्ही अनेक वेळा त्या लोकांना त्याचं समुपदेशन काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. तरी या मेळाव्याच्या माध्यमातून एक एकोपा निर्माण व्हावा आणि सुसंवाद प्रत्येक कुटुंबामध्ये असावा, हा एक प्रयत्न भविष्यात करण्याचाही संकल्प आमचा आहे. दुसरं, आम्ही एक रेड स्वस्तिक सोसायटी नावाच्या संस्थेचं काम करतो. जगामध्ये रेड क्रॉस सोसायटी आहे. क्रॉसनंतर आपलं भारतीय परंपरेचं प्रतीक स्वस्तिक आहे आणि स्वस्तिकच्या माध्यमातून आपण आरोग्य सेवेचं मोफत काम गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रभर नाही देशभर करतो आहोत. आणि प्रत्येक जो माणूस आपल्याकडे त्याचा हृदयाचा अडचण असेल, मेंदूचा असेल, मणक्याचा असेल, अपंगांना पाय असेल, या सगळ्यांना मोफत कसं मदत करता येईल हा एक प्रयत्न आपला आहे. जात-पात धर्मभेद नाही, मानवता हा आपला मूळ विषय आहे. छत्रपती शिवाजी राजांचा विचार घेऊन आम्ही सगळे काम करतो आहोत. शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मानवता जपली म्हणून सगळे एकत्र आलेले आहेत. त्याच भूमिकेतून आम्ही काम करतो आहे. आणि एक 6 महिन्यापूर्वी 4-4.5 महिने झाले आम्ही नाशिकसारख्या ठिकाणी सगळ्यात मोठा अपंगांचा कॅम्प घेतला. 600 अपंगांना चालवण्याचं काम रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून केलं. आणि अनेक हॉस्पिटल्स आम्हाला फ्री मदत करतात. म्हणजे आमच्याकडे आलेला कुठलाही माणूस असो, तो आम्हाला भेटला नाही तरी चालेल, त्याला ज्याचा फोन जर आला की आमचं असं अडचण आहे, तर त्याला तातडीनं त्याला व्हॉट्सअपवर त्याच्या सगळे रिपोर्ट्स मागवून हॉस्पिटलला पाठवून त्याला हॉस्पिटलला जाण्याची व्यवस्थेची यंत्रणा रेड स्वस्तिक करते आहे. आणि गेल्या 25-26 वर्षात 1.5 कोटी लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं काम रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून झालं आहे. नाशिकच्या गेल्या 2 कुंभमेळ्यामध्ये रेड स्वस्तिकनी पूर्ण आरोग्य सेवा दिली आहे. 40 ॲम्ब्युलन्स, 10 ठिकाणी हॉस्पिटल्स, 400-500 डॉक्टर आणि औषधे, सगळं मोफत सेवा. रेड स्वस्तिक असेल, शिवाजी ब्रिगेड असेल, मराठा प्राईड असेल, कृषी सन्मान असेल, या सगळ्या संस्था समाजासाठी विनामूल्य काम करतात. हे सांगताना मला अभिमान वाटतो.